स्वातीताई बाहेर अंगणात बसून आकाशाकडे एकटक पाहत होत्या. त्यांच्या पतीला जाऊन आज 25 दिवस झाले होते, पण त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांचा साथीदार त्यांना निम्या वाटेतच सोडून गेला. लग्नानंतर स्वातीताई कधीच आपल्या नवऱ्यापासून वेगळ्या राहिल्या नव्हत्या. गावाकडे त्यांची शेती होती. शेतात सुद्धा स्वातीताई त्यांच्या नवऱ्यासोबतच जात होत्या. त्या दोघांमध्ये खूप प्रेम होतं. उदाहरण सांगायचं म्हणलं तर सगळ्या गावातील त्या दोघांचं उदाहरण सांगत असायचे की ते समजूतदारपणाने आणि प्रेमाने जोडपं राहतं. पण आज नियतीने खूप निष्ठुरपणे त्यांना एकटं केलं होतं. नवऱ्याची आठवण आली की त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघत होते. तेव्हा तिथं त्यांचा मुलगा राहुल आला आणि म्हणाला की आई, तुझं पॅकिंग कर, आपल्याला शहराकडे जायचं आहे. स्वातीताई त्यांचे डोळे पुसत हळू आवाजात म्हणाल्या की तुला सांगितलं आहे ना की तू सुनसोबत जा म्हणून. मी नाही येणार. मला हे घर सोडू वाटत नाही. या घरामध्ये तुझ्या वडिलांच्या खूप आठवणी आहेत. मग मी इथून कशी जाऊ शकते? त्यांचा मुलगा राहुल त्यांचा हातात घेत म्हणाला की यामुळेच आई, मी तुला शहराकडे चल म्हणून म्हणत आहे, कारण तू एकटे असल्यावर बाबांच्या आठवणीत नेहमी रडत बसशील. तुझी काळजी करायला सुद्धा आता इथे कोण नाही. त्यामुळे माझ्यासोबत चल आई, तिथं तुझं मन पण चेंज होईल. तेव्हा तिथे त्यांची सून शीतल आली आणि म्हणाली की आई, तुम्हाला आमच्यासोबत यावेच लागेल. आम्ही तुम्हाला इथे एकटे सोडणार नाही. सून आणि मुलाच्या हट्टापुढे स्वातीताई काही बोलू शकल्या नाही. शीतल आणि स्वातीताई त्यांचं पॅकिंग करायला आतमध्ये गेल्या. त्यांची सून पण त्यांची मदत करू लागली. स्वातीताईची सून शीतल जरा कमी बोलत होती. राहुल आणि शीतलचं लव्ह मॅरेज झालं होतं. राहुलचे वडील शेतकरी होते, परंतु राहुल शिकण्यासाठी शहरात गेला. लहानपणापासून राहुल खूप हुशार होता. त्याच्या आईवडिलांनी सुद्धा त्याला शिकवण्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं. गावाकडे 10वीपर्यंत शाळा करून तो नंतर शहराकडे कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी गेला आणि हॉस्टेलमध्ये राहून राहुलने त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि कॉलेजमध्येच राहुल आणि शीतलचं प्रेम झालं. शीतलचे वडील खूप मोठे शेतकरी होते, त्यामुळे शीतल पण गावाकडून येऊन शहरात शिक्षण घेत होती. शिक्षण झाल्यावर राहुलला पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली. सुरुवातीला शीतलच्या वडिलांना राहुलचं स्थळ आवडलं नाही, पण मुलीच्या हट्टापायी त्यांनी हे लग्न लावून दिलं. राहुलच्या आईवडिलांनी शीतलला खूप आनंदाने स्वीकारलं. लग्न झाल्यावर राहुल शीतलला घेऊन पुण्याला गेला. तिथे गेल्यावर वडिलांच्या मदतीने त्याने छोटंसं का होईना पण एक बंगला विकत घेतला. त्या बंगल्यामध्ये आधी सगळं फर्निचरचं सामान उपलब्ध होतं. खूप सुंदर बंगला होता. बंगला घेतल्यावर राहुलने त्याच्या आईवडिलांना खूप वेळा पुण्याला येऊन राहण्यासाठी सांगितलं, पण त्या दोघांना त्यांच्या गावावर खूप प्रेम होतं. पण आता वडील राहिले नाहीत म्हणल्यावर तो आईला गावाकडे ठेवणार नव्हता. एकदाच्या स्वातीताई सुनसोबत आणि मुलासोबत पुण्याला आल्या. आपल्या मुलाच्या घरात सगळं सुखसुविधाचं सामान पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांना त्यातील जरी सामान तुटण्याची भीती वाटत होती. हॉलमधल्या सोफ्यावर बसताना त्यांना भीती वाटत होती की जर सोफ्यावर बसल्यावर सोफा खराब झाला तर. आणि असं पण त्यांची सून शीतल जरा वेगळीच होती, कारण ती जास्त बोलत नव्हती आणि त्यामुळे स्वातीताईंना त्यांच्या सुनेसोबत मोकळेपणाने बोलता येत नव्हतं. पण त्यांना एका ठिकाणी खूप मस्त वाटत होतं. ते म्हणजे घराच्या समोर उजव्या बाजूला मस्तपैकी बगीचा होता. छोटासाच बगीचा, त्यामध्ये रंगबिरंगी फुले आणि तिथलं फ्रेश वातावरण. त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना वाटायचं की गावाकडेच आलो आहे. त्यांची सून शीतल खूप गोड बोलत होती आणि कमी पण बोलत होती. स्वातीताईंना वाटायचं की मोठ्या घरातील आहे, त्यामुळे तिथल्याप्रमाणे ही वागत आहे. शीतल काळजीने आपल्या सासूकडे खूप लक्ष देत होती. सगळं त्यांचं प्रेमाने करत होती. शीतलने कामवालीला कमलाला पण सुद्धा सांगितलं होतं की सासूबाई जे काम सांगतील ते काम त्यांचं ऐकायचं. पण स्वातीताई कामवालीला
कोणतं काम सांगत नव्हत्या, कारण त्यांना स्वतःचं काम स्वतः करायला आवडत होतं आणि त्यांना सवय पण होते. जेव्हा जेवण करायचं असतं तेव्हा स्वातीताई त्यांच्या सुनाला जेवण त्यांच्याच खोलीत आणायला सांगत होत्या, कारण त्यांना डायनिंग टेबलवर बसून खाण्याची सवय नव्हती. त्यामुळे त्यांच्या सुनाला आणि मुलाला वाटायचं की आईला जिथे कम्फर्टेबल वाटतं तिथे खाऊन द्यावं. पण सासूला कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी शीतल घेत होती. पण एवढ्या मोठ्या घरात स्वातीताईंना लाज वाटत होती आणि त्यामुळे त्या काही बोलू पण शकत नव्हत्या. एके सकाळी स्वातीताई झोपेतून उठल्या आणि हॉलमध्ये जाऊन पाहिलं की एक सडपातळ माणूस डोक्यावर टोपी घातलेला सोफ्यावर बसला होता आणि शीतल त्याला चहा देत होती. सासूबाईला पाहिल्यावर शीतल सासूबाईला म्हणाली की सासूबाई, हे काका माझ्या माहेरी शेजारी राहतात आणि हे इकडे काहीतरी कामानिमित्त पुण्याला आले होते. त्यामुळे आईने तिने केलेले तूप लोणचे मला पाठवले आहे. अजून भरपूर सामान पाठवलं आहे, कारण मला विकत आणलेलं तूप लोणचं आवडत नाही. स्वातीताई थोड्याशा हसल्या आणि म्हणाल्या, खूप छान. आईच्या हातचं खाण्याची गंमत वेगळीच असते. स्वातीताई पाहत होत्या की त्यांची सून माहेरून आणलेल्या सामानामुळे किती उत्साहित होती. स्वातीताई हा विचार करतात की खरंच माहेरची कोणती पण गोष्ट आपल्याला खूप प्रिय असते. सुनाच्या आईने किती प्रेमाने तिच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी पाठवल्या आहेत. सकाळच्या प्रहरी स्वातीताई त्या गार्डनमध्ये जाऊन निवांत बसल्या. त्या घरात माघारी आल्या तेव्हा शीतल राहुलला नाश्ता वाढत होते. राहुलने जेव्हा आईला पाहिलं तेव्हा म्हणाला की आई, तुला माहीत आहे का, शीतलच्या आईने तिच्यासाठी तिच्या आवडीचं लोणचं पाठवलं आहे. स्वातीताई म्हणाल्या की हो, मला माहीत आहे. आणि आई, तिच्या आईने गावरान तूपसुद्धा पाठवलं आहे. आणि आई, तुला आठवत आहे ना की मला जास्त तूप टाकून तुझ्या हातचा शिरा खायला किती आवडतो. तर मग संध्याकाळी जेव्हा मी घरी येईल तेव्हा माझ्यासाठी स्पेशल शिरा बनव. खूप दिवस झालं तुझ्या हातचा शिरा खाल्ला नाही. आपल्या मुलाचं बोलणं ऐकून स्वातीताईचा मूड खूप फ्रेश झाला आणि त्या खुशीमध्ये म्हणाल्या की नक्कीच मी तुझ्यासाठी छान शिरा बनवणार. तेव्हा शीतल म्हणाली की आज तुमच्या हातचा मला सुद्धा शिरा खायला मिळेल. मुलाचं बोलणं ऐकून स्वातीताई खूप आनंदात संध्याकाळी कधी होत आहे याची वाट पाहत बसल्या. आज खूप दिवसातून त्या आपल्या मुलाला स्वतःच्या हाताने बनवून शिरा देणार होत्या. संध्याकाळ होऊ लागली त्यामुळे स्वातीताई किचनमध्ये आल्या. शीतलने शिरा बनवण्यासाठी जेवढं पण सामान लागतं ते सगळं त्यांना काढून दिलं. तेव्हा शीतलच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. त्यामुळे शीतल किचनमधून बाहेर आले आणि इकडे स्वातीताईने तुपाच्या भरणीचे झाकण उघडले आणि तुपाचा वास घेऊ लागल्या. त्या तुपामुळे त्यांना गावाकडच्या देशी तुपाची आठवण आली. गावाकडे एकदम ताजं आणि शुद्ध तूप भेटत होतं. जेवढ्या तुपाची गरज आहे तेवढं तूप त्यांनी कढईत काढून घेतलं आणि मग त्याचं झाकण लावून ती भरणी वरती ठेवायला लागल्या. पण काचेची भरणी असल्यामुळे त्यांच्या हातून ती भरणी निसटली आणि ती फरशीवर आदळली आणि सगळीकडे काचेचे तुकडे झाले. पूर्ण तूप त्या काचेच्या भरणीमध्ये मिसळून गेलं. भीतीच्या पोटी त्यांचं मन धडधडू लागलं. त्यांना खूप भीती वाटू लागली. आवाजामुळे त्यांची सून पण पळत किचनमध्ये आली आणि किचनची ही अवस्था पाहून तिने पटकन जे कामवाली होती तिला आवाज दिला आणि किचनमध्ये येण्यासाठी सांगितलं. शीतलला पाहून स्वातीताईचे हातपाय थरथर कापू लागले आणि त्या शीतल पुढे हात जोडून म्हणाल्या की मला माफ कर सुनबाई, मला माहीत नाही कशी माझ्या हातून ही भरणी पडली आणि फुटली आणि सगळं तूप वाया गेलं. मी खूप मोठं नुकसान केलं. बोलता बोलता स्वातीताई खूप रडू लागल्या. शीतल त्या काचेच्या तुकड्यापासून वाचून स्वातीताईपाशी आली आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली की काहीच हरकत नाही आई, तुम्ही ठीक आहात ना.
तुम्हाला काच वगैरे काही लागली नाही ना? आणि मी अजून तूप तर माझ्या माहेरवरून मागवू शकते, तर मग तुम्ही एवढं टेन्शन का घेत आहात? स्वातीताई खाली मान घालून म्हणाल्या की सुनबाई, हे तूप तुझ्या माहेरवरून आलं होतं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. शीतलने आपल्या सासूचा हात हातात घेतला आणि म्हणाली की पहिले येथून बाहेर चला. शीतल आपल्या सासूला घेऊन हॉलमध्ये आली. तिने खूप प्रेमाने आपल्या सासूबाईला बसायला सांगितलं आणि एक ग्लास पाणी घेऊन आली आणि पिण्यासाठी सांगितलं आणि आपल्या सासूचा हात हातात घेत ती म्हणायला लागली की हे बघा आई, जेव्हापासून तुम्ही या घरात आला आहात तेव्हापासून तुम्ही या घरात मोकळेपणाने राहत नाही. नेहमी तुमच्या मनावर कशाचं तरी दडपण आहे. तुम्ही या घराला आपलं म्हणत नाही. मुलाच्या संसारामध्ये तुमचा पण अधिकार आहे. जेव्हा मी आपल्या गावाकडल्या घरी राहायला आली आणि तुम्हाला कळाले की मी मनावर दडपण आणल्यासारखी राहत आहे, हे पाहिल्यावर तुम्हाला चांगलं वाटेल का? तुम्हाला पण नाहीच वाटणार. त्यामुळे मुलाचं घर म्हणजे तुमचं घर झालं. घरातील काम करताना हातून चुकून एखादी वस्तू पडत असते, तुटत असते, फुटत असते, तर यामध्ये भिण्यासारखं काय आहे? माझ्याकडून पण काम करताना खूप नुकसान होतं आणि तुम्ही एवढा मोठा असून छोटीशी चूक झाली तर माफी मागत आहात. तुम्ही माफी मागून मला लाजवत आहात. मी हे स्वीकार करू का की तुम्ही मला मनापासून माझी सून मानत नाही, मला परकी समजत आहात? शीतलचं बोलणं ऐकून स्वातीताईने पटकन तिचे दोन्ही पण हात हातात घेतले आणि म्हणाल्या की नाही सुनबाई, गैरसमज करू नकोस. माझ्या मनात तसं काही सुद्धा नाही. मी तुला माझ्या मुलीप्रमाणे मानते. तुझ्यात मला माझीच मुलगी असलेला भास होतं. तू खूप चांगली आहेस, संस्कारी आहेस. तुझं बोलणं वागणं मला खूप आवडतं. तर मग सासूबाई, तुम्ही माझ्यासोबत मिळून जुळून का राहत नाही? स्वातीताई दुसरीकडे पाहत म्हणाल्या की सुनबाई, तू एवढ्या मोठ्या घरातून आलेली आहेस आणि तू खूप शिकलेली, समजूतदार आणि संपन्न आहेस. तुझ्यापुढे माझी किंमत कमी आहे. मी एक अडाणी गावढळ स्त्री आहे. माझ्या कुठल्या व्यवहारामुळे तुला त्रास होईल, त्यामुळे मी जपून राहते आणि त्यामुळे मला तुला कधीच दुखवायचं नव्हतं. त्यामुळे मी एक भिंत बांधली आणि त्यामुळे मी मोकळ्यापणाने बोलत नाही. शीतलने तिचे डोके स्वातीताईच्या मांडीवर ठेवले आणि म्हणाली की आई, तुम्ही हे श्रीमंत, गरीब, शिकलेली, अडाणी हे सगळं बाजूला ठेवून मला एका मुलीप्रमाणे प्रेम द्या आणि याच्यापेक्षा मला काही सुद्धा नाही पाहिजे. तुम्ही कसा पण असला तरी माझ्या नवऱ्याची आई आहात. तुम्हीच राहुलला शिकून एवढं चांगलं बनवलं आहे. तुमच्यामुळेच राहुलला खूप चांगले संस्कार आहेत. त्यामुळे माझ्या नजरेत तुमचं स्थान आदरणीय आणि पूजनीय राहणार आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही तुमच्या मनावर दडपण आणून अजिबात राहायचं नाही. जे काही आहे ते बिनधास्त बोलायचं. हे तुमचं घर आहे असं मानून इथे राहावा आणि तुमच्या आशीर्वादाने या घरात सुख, समृद्धी, धन दौलत येऊ द्या. आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. मला माहीत आहे मला जास्त बोलायला आवडत नाही, पण मी गप्प राहते याचा अर्थ असा समजू नका की मी वाईट आहे. भिजल्या डोळ्यांनी हसत हसत शीतल आपल्या सासूबाईला बोलत होती. सुनबाईचं बोलण्यामुळे स्वातीताईंच्या मनात जे पण शंका होती ती सगळी शंका दूर झाली. आज स्वातीताईंना खूप हलकं हलकं वाटत होतं. असं वाटत होतं की त्यांच्या मनावर एक मोठं वजन होतं ते आज उतरलं आहे. आज सुनबाईच्या माहेरच्या तुपामुळे सासू सुनेच्या नात्यामध्ये जी दुरी निर्माण झाली होती ती भरून निघाली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.